चाललंय म्हणजे नेमकं होय? गाड्या शिकायचं म्हणजे असं ठरवलंय त्यांनी दोन्ही पोरांना गाड्या शिकवायचं. म्हणजे त्यानं म्हणलं नाही पाहिजे काय. दुसरं कुठे काय? ज्या दिवशी कुठे आणली मला काय शिकवायचं बघा ना. होय, ज्या दिवशी कुठे आणली त्या दिवशी पोरांना गाडी शिकवली. मग म्हणलं आता मला काय ही गाडी आणली तोंड सांभाळा दोघाची तोंड. आता तिला ही गाडी शाळेत घेऊन जायची. काही कमालच आहे द्यावं परमेश्वरा. एखादी मोठ्या गाडीचा डोळा पडला या ती डोळा बसवून आणायचा. अगं भीती माहिती ना एवढी. स्कूटी एका दिवसात शिकली होती. एकच चक्कर आणली त्यांनी तर दुसऱ्या चक्राला बाय माझी तिकडूनच आली. आणणार तरी 2दा शिकवलं. कुत्र्या नाही काय नाही. आता गाडी शिकल्यावर शिवाय घरी येत नाहीत बाय लेकरं. लय चावत्यात. तिथं लय होत गेली कुठं गेली काय म्हणून चिखला पाण्यात घासवायची. पप्पा तर का नाही तो गेली गेलीला सडकला. चला रानातनं ताजी ताजी वांगी आणल्यात. दोघं कुठतरी गेलती ते आल्या ती. कुठे शिकली अण्णा मोठी गाडी पण शिकलाय पण आता त्या गाडीचा डोळा बसवून आणायचेत की मागावलं असेल की ते इथं नव्हतं ना ते आणायचं होतं त्याचं ते पुढचं बंपरचं. बाजार आणला गेल तू बाजार आणाय. मॅगी ही आणली वाईट पोरांना सकाळचं लागतंय. पोहे संपलं होतं. वांगी आणल्यात तोडून 2 किलो आणल्यात बस का. शेंगदाणा 2 किलो आणलं. पोहे 2 किलो. निरमा 2 किलो. बाकीचं नाही काय आणलं. आणि आपलं गाडीपिटीचा बॉक्स हे आणला. अंगाची साबण ही आणली. अशी लय मोकळ्यात नाही हे केलं म्हणलं. रोख आणला ना बाजार ते उदारीचं नाही खेळ परवडत. आपलं जाऊन आज भिंडू वाटत हा ती देतो म्हणला यायचं घेऊन. आणि काय त्यांची बाजरी चांगली की आपल्या बाजरी सारखीच होती की. कुठं आली काय माहिती. टँकावनं घेऊन आलं काय पुरीला. 2-3 वर्षाची झाली बाजरी. कुणाची नाही हो गेल्या वर्षी पेरली नव्हती. ह्या वर्षी 1 वर्ष इकडून आली काय म्हणून मधनं. चला वांगी चिरायची ती स्वयंपाकाचं चाललंय. मध्येच काकींचा फोन आलता त्याच्यामुळे राहिलं. अगं बाळा एवढी चपाती खाते एवढी वाढून घेतली लय चाललंय बाई. खा उरक. हो मी बादली घेतली या धाराला जायची होती तवर फोन आला. आत्याच्या चालल्या भाकरी भाजी शिजली मस्तपैकी. ताजं वांग आणलं होतं तुम्ही बघितलं. आणि केलं सगळं. वाईट भाजी जास्त झाली अशी वाटते का तुम्हाला का नाही. राहू द्या बरं 2-4 दिवस झालं रोज मोकळं न भाजी होती ना. आज पातळ केली मग थोडीशी. बटाटा करायचं का सकाळ त्याला कोंब लागलं करू मग परत नाही ना आणायला. त्याला इकडं भाकरी चालू झाल्या. कुत्र्यांना टाकू काय लगेच मग देऊ का टाकून. ती कुत्र्यांना पण टाकून आला पाऊस बिऊस म्हणजे मग कुठं बसायचं पंचायत करीत. चल ग या तुमचं ह्यांचं तुमचं बघितलं म्हणजे बरं. माणसांच्या ऐवजी ह्यांचं बघावं लागतं. कुत्री मांजरं. अंधार खूप पडलेला आहे. पावसाचं काय हे नाही. आज का रातच्या धरून आम्हाला बऱ्यापैकी पाऊस पडलेला आहे. चला आता पण येईन काही सांगता येत नाही. पाऊस म्हणलं येतोय आज जातो आता आम्ही आमच्या कामाला. जावा तुमची जरा काढा. तुम्ही आमच्या भाकरी करतो आम्ही. तुमच्या लगेच भाकरी होत्याल तवर. कुठल्या होते त्या दुखतय नाही दुपत काय राव बापून एवढं मेहनतीने सरपण फोडून दिलंय तुम्हाला का काय नाही त्याचं. तरी पण धुपतय तरी होय. ओलय व आता सगळीकडे पावसाने ही झालेलं आहे. कुठलं ही झालं तरी सरपण कसलं आणलं तरी आता थोडं हीच होणार आहे. हा आणि आमचं कसं आहे माहिती आहे का चूल पेटवल्याशिवाय आम्हाला हीच नाही. गार थंडीचं शेकायला परत ना आणि मच्छर चावत नाही तर काय नाही तर धूर झाले अहो हाय का बरोबर ना. मच्छर चावत अजिबातच नाही.
कसलं आमच्या इथं एक मच्छर बसून देत नाही त्या मच्छर. मेव म्हणजे आमची आता यायला झाली या. किती पिल्लं होतात काय माहित नाही, पण सांगेन तुम्हाला किती होतात ती. तर असं सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री आता.